आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। पाऊस लांबल्याने बळीराजाचे डोळे निसर्गाकडे, पावसाची लागली ओढ, दुष्काळाचे संकट। निसर्गाचा वाढता लहरीपणा आणि पावसाची प्रदीर्घ ओढ यामुळे सध्या बागलाण तालुक्याचा संपूर्ण भाग एका अत्यंत भीषण संकटाचा सामना करत आहे। उन्हाच्या तीव्र झळांनी पोळलेली तप्त धरती पाण्यासाठी आर्त हाक मागत आहे, तर दुसरीकडे डोळ्यात आभाळभर आस आणि काळीजभर चिंता घेऊन बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत चातकासारखी वाट पाहत आहे। दिवसभर आकाशामध्ये डोंगरा एवढे काळेभोर ढग जमा होतात, पण निसर्गाचा खेळ असा की पावसाचा एक थेंबही जमिनीवर पडत नाही। ढगांची ही नुसतीच ये-जा पाहून शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे। पावसाने दिलेल्या मोठ्या ओढीमुळे या संपूर्ण भागात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आता गंभीर, संवेदनशील आणि गंभीर बनलाय। माणसांना हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल वणवण करावी लागत असून प्रशासनाने तातडीने बाधित गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची अत्यंतिक गरज निर्माण झाली आहे। या कोरड्या आणि चिंताजनक परिस्थितीचा सर्वात मोठा फटका मुक्या जनावरांना आणि प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये नवीन हिरवा चारा उगवण्याची शक्यताच मावळली, तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडे असलेला जुना वाढलेला चारा कधीच संपलाय। बाजारात चाऱ्याचे भाव गगनाला भिडले असून तो विकत घेणे गरीब शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे। पुरेसा हिरवा चारा आणि मुबलक पाणी मिळत नसल्यामुळे डोळ्यादेखत दुधाळ जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत। पोटात पुरेसे अन्न आणि पाणी नसल्याने ही दुधाळ जनावरे आता अशक्त आणि आजारी पडू लागली आहेत, ज्याचा थेट आणि मोठा फटका दूध उत्पादनावर बसलाय। दूध संकलन केंद्रावर दुधाची आवक कमालीची घटली असून ग्रामीण भागातील रोजची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे। शेतीतून हाती काही येण्याची शाश्वती उरलेली नाही आणि आता घरात उभा असलेला दुधाचा मुख्य व्यवसायही जनावरांच्या हालअपेष्टांमुळे संकटात सापडलाय। अशा दुहेरी कात्रीत अडकलेला दूध उत्पादक शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे आधीच त्रस्त असताना आता निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे खचून गेलाय। आपल्या पोटच्या पोरासारखी सांभाळलेली ही दुधाळ जनावरे कशी जगवावीत या विवंचनेत बळीराजाचे डोळे पाणावले आहेत। आधीच शेतीचा खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती निर्माण झालेली असताना आता दुभत्या जनावरांना वाचवण्याचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले आहे। या भीषण आणि ज्वलंत परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तालुक्यामधील तालुका प्रशासनाने आता कोणतीही तांत्रिक दिरंगाई न करता स्थानिक पातळीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आणि ठोस मदतीचा हात द्यावा, अशी तीव्र अपेक्षा या भागातील संपूर्ण शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।